आज सकाळ सकाळ मस्त केरळमध्ये छानपैकी असं ऊन पडलं होतं, तर म्हटलं घरातली गादी वगैरे ना थोडं ऊन दाखवते, कारण श्रीशाना दररोज तिथं पाणी वगैरे सांडत असती, त्यामुळं म्हटलं छान असं उन्हात सुकवते. त्यानंतर ना थोडेसे पापड होते उरलेले, ते पण छान असे उन्हात सुकवले, कारण 15 दिवसा मिळून त्याला सुकावंच लागतं, नाही तर असे जाळी पकडतात ते पण. आणि मग गादी वगैरे बाहेर नेली होती, तर म्हणलं घरातले थोडेसे जाळ्या वगैरे साफसफाई करते, थोडेसे जाळ्या वगैरे झटकून घेते. तर श्रीशा मॅडम अशी मध्ये मध्ये लुडबुड करतच होती. इथं गरमीमुळे ना खूप लवकर अशा घराला जाळ्या होतात, म्हणजे आपण 8-15 दिवसाला दरी काढल्या तरी खूप कमी होतं तरी पण. नंतर श्रीशासाठी असे मस्त पराठे बनवायला घेतले. एका छोट्याशा कढईत ना थोडेसे बडीशेप, जिरे आणि ओवा याचं छानपैकी वाटण करून घेते, कारण पराठे ना त्यांनी खूप असे टेस्टी बनतात. तर हे मस्त असे थोडेसे फ्राय करून घेते आणि त्यानंतर त्याला मिक्सरमध्ये काढून घेते. मिक्सर जारमध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, थोडेसे लसूण, थोडंसं अद्रक, मीठ, चवीनुसार मीठ आणि जे आपण बडीशेप, धने आणि जिरे याचं छानपैकी फ्राय केले होते ते कढईतलं वाटण पण आपण याच्यात टाकून घेणार आहोत. त्याने ना आपल्या पराठ्याला खूप छान अशी चव येते. तर हे बघू शकता, हे टाकून घेतलं. आता याला छान मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेऊया, याची पेस्ट बनवून घेऊयात. हे बघू शकता, अशी बारीक छान अशी पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर ना आपण इथं बटाट्याची चटणी करून घेऊयात. त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले, त्यामध्ये मोहरी छानपैकी अशी तडतडून दिली. मोहरी तडतडल्याच्या नंतर कढीपत्ता वगैरे टाकले, हळद वगैरे, आणि जे मसाले वगैरे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते तेही टाकले आणि बटाटे टाकून छानपैकी याला फ्राय करून घेतलं. तर पराठे बनवण्यासाठी इथं चटणी पण आता बनवून आपली रेडी आहे. तर आपण आता पराठे बनवायला घेऊयात. तुम्ही मॅशरनी पण नंतर बटाट्याची चटणी थंड झाल्याच्या नंतर बारीक करू शकतात, पण मी स्पॅच्युल्यानीच खूप छान अशी बारीक झाली. त्यानंतर इथं असं गॅस पेटवून घेते आणि छानपैकी इथं पराठे बनवून घेते. तर असं एक कणिक मी आधीच मळून ठेवलं होतं, ते पण छानपैकी भिजले. तर एक असा गव्हाचा उंडा करून त्यात ना मी आता जे आपण बटाट्याची चटणी करून घेतली होती ना ती भरून मस्तपैकी याचे छानपैकी पराठे बनवून घेऊयात. तर हे बघू शकता, अशा पूर्णासारखा मी उंडा बनवून घेतलेला आहे इथं, आणि याच्यात छानपैकी आता बटाट्याची चटणी भरून घेते. त्यांना छान पराठे वगैरे आवडीने बटाटे चटणी वगैरे भरून घेतलंय आणि मस्त याला आता छानपैकी लाटून घेते. पराठा हा जाडसरच लाटून घेतला छानपैकी असा गोल, जरा थोडासा जाडसरच ठेवलाय आणि मस्त नंतर तव्यावर थोडंसं तेल टाकून किंवा तुम्ही बटर, तूप काही पण टाकू शकता आणि मस्तपैकी छानपैकी दोन्ही बाजूंनी याला छान भाजून घेतला. तोपर्यंत ही दुसरा पराठा करून घेतला. तर 2 दिवस झाले माझा व्हिडिओ येत नव्हता, कारण माझ्या फोनचा डिस्प्लेच गेला होता, त्यामुळे त्यानंतर ना इथं संध्याकाळी आम्ही दोघे गेलो दूध आणायला.